अपघातातून एक अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे। एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका होमगार्ड जवानाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जवान गंभीर जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संतोष संभाजी काटकर आणि संतोष बबन माने हे दोघे होमगार्ड जवान शिखर शिंगणापूर येथील यात्रेच्या बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडून आपल्या गावी परतत होते। दिवसभर कर्तव्य बजावून थकलेल्या अवस्थेत ते मोटरसायकलवरून घरी निघाले होते। दरम्यान पुसेगाव येथील संजीवनी हॉस्पिटल समोर त्यांच्या मोटरसायकलला समोरून येणाऱ्या एसटी बसने जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकल चालक संतोष काटकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या मागे बसलेले संतोष माने गंभीर जखमी झाले। अपघातानंतर तात्काळ पोलीस आणि होमगार्ड जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले। जखमींना त्वरित रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव येथे दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी संतोष काटकर यांना मृत घोषित केले, तर गंभीर जखमी संतोष माने यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या अपघातात मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संबंधित एसटी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। अपघातानंतर बस चालकाला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे हे दोन्ही होमगार्ड जवान शिखर शिंगणापूर यात्रेच्या बंदोबस्तासाठी दिवसभर कार्यरत होते। कर्तव्य पूर्ण करून घरी परतत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला। ही अत्यंत वेदनादायक बाब आहे। संतोष काटकर यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पुसेगाव परिसरात शोककळा पसरली आहे। कर्तव्य बजावताना प्राण गमावणाऱ्या या जवानाला सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।